पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सूर्य आहे. लवकरच मकर संक्रांत येत आहे. सूर्याचं उत्तरायण सुरू होईल आणि सूर्याचं तेज देखील वाढेल. त्यामुळे रात्रीतल्या काजव्यांनी सूर्याबद्दल जास्त बोलू नये असा टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावलाय. तसंच डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची राजकारणाची पद्धत स्वार्थी, आत्मकेंद्रित असल्यानं त्यांना अजित पवारांचा स्वभाव पचनी पडत नसल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नुकतेच बेछूट आणि बेलगाम आरोप केलेत. त्याचा अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी समाचार घेतलाय. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची राजकारणाची पद्धत स्वार्थी, आत्मकेंद्रित असल्यानं कदाचित त्यांना अजितदादांचा स्वभाव पचनी पडत नसल्याची टीका देखील परांजपे यांनी केली आहे. तसंच जितेंद्र आव्हाड यांनी देखील कधीतरी आत्मचिंतन करावं की ठाणे जिल्ह्यातील अनेक चांगली माणसं राष्ट्रवादी काँग्रेस का सोडून गेली. आव्हाडांच्या स्वार्थी राजकारणाला, आत्मकेंद्रित राजकारणाला कंटाळून ठाणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले असल्याचा आरोप देखील परांजपे यांनी केला आहे. नंतर परत आल्यानंतर अजितदादांना जे उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलं ही खूप मोठी चूक झाली. मला माहीत नाही की आजकाल डॉक्टर जितेंद्र आव्हाड स्वतःला आदरणीय पवारसाहेबांपेक्षा मोठे समजायला लागलेत का? कारण त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये माननीय अजितदादांना उपमुख्यमंत्र्याची पदाची शपथ देण्याकरता आदरणीय साहेबांचा देखील आशीर्वाद होता आणि म्हणून त्याही वेळेला बहुतांश राष्ट्रवादीचे आमदारांचा पाठिंबा हा अजितदादांना होता. सत्ता गेल्यानंतर ज्यावेळेला विरोधी पक्षनेता बनवायचं होतं त्याही वेळेला बहुतांश आमदारांचा पाठिंबा हा सन्माननीय अजितदादांच्या बरोबर होता. ते अगदी त्यांनी ज्या वेळेला 2 जुलैला वेगळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळेला देखील बहुतांश आमदारांचा पाठिंबा हा अजितदादांबरोबरच होता. आणि म्हणून डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी हे देखील आत्मपरीक्षण करावं की जिल्ह्यामध्ये ते सोडून एकमेव आमदार होता तो देखील त्यांच्याबरोबर नव्हता. त्यामुळे अजितदादा हे महाराष्ट्रातला राजकारणातलं सूर्य आहे. लवकरच मकर संक्रांत येते, सूर्याचं उत्तरायण सुरू होईल आणि सूर्याचं तेज देखील वाढेल. त्यामुळे रात्रीतल्या काजव्यांनी फार सूर्याबद्दल बोलू नये. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे. तर नवीन ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर भागात डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे. शहराचा मानबिंदू असलेली ही दोन्ही नाट्यगृह सांस्कृतिक चळवळीचं केंद्रबिंदू म्हणून परिचित आहेत. गडकरी रंगायतन नाट्यगृहाची आसन क्षमता 1056 इतकी आहे.
तर घाणेकर नाट्यगृहाची 1095 तर येथील लघुसभागृहाची क्षमता 182 इतकी आहे. या नाट्यगृहांमध्ये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी 5,000च्या आसपास प्रेक्षक येतात. या दोन्ही नाट्यगृहातील भाडे दर मुंबई आणि नवी मुंबई महापालिका नाट्यगृहाच्या तुलनेत दुप्पट आहे. रविवारच्या दिवशी हे भाडं अधिक असतं. ठाण्यात दहशतवादी हल्ला झाल्यास त्याच्याशी 2 हात करण्यासाठी सज्ज असलेल्या ठाणे पोलीस दलाला ठाणेकरांनी सलाम केलाय. महाराष्ट्र पोलीस दिन वर्धापन दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस कवायत मैदानात मंगळवारी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पोलीस दलातील कमांडोंनी बॉम्बस्फोट झाल्यास, दहशतवादी हल्ला अथवा स्कूल बसचं अपहरण केल्यावर त्याला कशा प्रकारे चोख प्रत्युत्तर द्यायचं याची प्रात्यक्षिकं विद्यार्थी तसंच नागरिकांसमोर दाखवली. महाराष्ट्र पोलीस दल वर्धापन दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस मैदानात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पोलीस आयुक्त आशुतोष ढुमरे, ठाणे पोलीस आयुक्त अभिजित बांगर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्यासह अनेक सिनेनाट्य अभिनेते आणि कलाकारही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर श्वानपथकांनी प्रात्यक्षिक दाखवलं. एखाद्या इमारतीत दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या दहशतवाद्यांना जेरबंद कसं करावं, दहशतवादी मारले गेले की जिवंत आहेत हे तपासणे, तसंच बॉम्बशोधक पथकाची जोखमीची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. शाळेच्या बसचं अपहरण झाल्यास विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्याचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं. यासोबतच आर्थिक गुन्ह्यातील बँकिंग फ्रॉड, जनरल चिटिंग फ्रॉड, हाऊसिंग फ्रॉड तसंच इतर फ्रॉडबाबत माहितीही देण्यात आली. वाहतूक शाखेकडून रस्ते अपघात सुरक्षा आणि इतर माहितीही देण्यात आली. अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष ठाणे या बूथमध्ये लहान मुलांची विक्री, तस्करी कशा प्रकारे होते याबाबत माहिती देऊन नागरिकांना जागरूक करण्यात आलं. बालकांचं संरक्षण कक्ष, महिला तक्रार निवारण कक्ष तसंच अंमली पदार्थ विरोधी कक्षामार्फत मादक द्रव्य आणि नशा यांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम आणि जनतेचं नुकसान याबाबतही यावेळी माहिती देण्यात आली. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. पोलिसांची भीती बाळगू नका, ते तुमचे मित्र आहेत. कोणत्या तक्रारी पोलिसांकडे करायच्या, कोणत्या इतर विभागाकडे याचीही माहिती घ्या. पोलीस त्यांची शस्त्र कशासाठी आणि कोणत्या वेळी उपयोगात आणतात हेही जाणून घ्या आदींची माहिती अगदी गप्पांच्या ओघात ठाणे शहर पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिली आहे. निमित्त होतं पोलीस रेझिंग डेचं. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 2 जानेवारी 1960 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाला त्यांचा स्वतंत्र ध्वज देण्यात आला होता. तेव्हापासून हा दिवस रेझिंग डे म्हणून साजरा केला जातो. ठाणे पोलीस आयुक्तालयातही दरवर्षीप्रमाणे यंदाही 2 ते 5 जानेवारी दरम्यान हा दिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी 2 जानेवारी रोजी यानिमित्त पोलीस स्कूलच्या 8वी ते 9वी पर्यंतच्या सुमारे 60 विद्यार्थ्यांना गटागटांनी पोलीस यंत्रणेची माहिती दिली. यामध्ये पोलीस ठाण्याचं कामकाज कसं चालतं, ठाणे अंमलदार, मुद्देमाल याबाबतची माहिती तसंच SLR पासून अश्रुधुरांच्या नळकांड्यांपर्यंतच्या शस्त्रास्त्रांची माहितीही त्यांनी मोकळेपणानं दिली. जमाव नियंत्रणापलीकडे गेल्यानंतर त्यावर थेट लाठीचार्ज किंवा गोळीबार करण्यापेक्षा अश्रुधाराच्या नळकांड्या फोडण्यासाठी गॅसगनचा कसा उपयोग केला जातो, याशिवाय 9mm पिस्तूल, कार्बाईन, सेल्फ लोडेड रायफल आदी आधुनिक शस्त्रास्त्रांची माहितीही विद्यार्थ्यांनी पोलीस काकांकडून जाणून घेतली. आयोजन करण्याचा उद्देश काय आहे आणि कशा प्रकारे आज मुलांना माहिती देणार? या ठिकाणी रेझिंग डे निमित्त पोलीस स्थापना वर्धापन दिन हा आपण 2 जानेवारी रोजी साजरा करतो. 2 जानेवारीपासून एक आठवडा पूर्ण
माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्यामध्ये जे शाळकरी मुलं आहेत शाळा कॉलेजमधील त्यांना पोलीस स्टेशनविषयी माहिती, त्याचबरोबर वाहतुकीचे नियम. आता सध्या नागरिकांसमोरचं सगळ्यात मोठं म्हणजे कर्तव्य हे आहे की वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळले पाहिजेत. आपण पाहतो की वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे किती वाहतूक कोंडी होते. त्यामुळे समाजातील विविध घटकांना अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात. ॲम्ब्युलन्सला रस्ता मिळत नाही, कुणाला काही इमर्जन्सी काम असतं वेळेवर पोहोचू शकत नाही. ते सर्व नागरिकांनी जर वाहतुकीचे नियम पाळले तर त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहण्यास आणि पोलिसांना मदत होण्यास निश्चित मदत होईल. आणि हे आजचे जे विद्यार्थी आहेत ते उद्याचे नागरिक आहेत आणि त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून पोलिसातर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यामध्ये अंमली पदार्थाविषयी मुलांना माहिती देण्यात येते. त्याचबरोबर सायबर क्राईम आहेत त्याविषयी माहिती देण्यात येते. त्याचबरोबर आमचे अनैतिक वाहतूक मानवी वाहतूक संबंधाने माहिती देण्यात येते. त्याचबरोबर वेगवेगळे विषय आहेत. पोलीस स्टेशनला भेट, यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये काय काम चालतं, कशा पद्धतीने काम चालतं याबद्दल या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या शाळेतील मुलांना तसेच नागरिकांना या ठिकाणी माहिती देणार आहोत. त्याचबरोबर आमच्या पोलीस मुख्यालयावर तिथे वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत. त्या ठिकाणी दररोज सकाळी आणि दुपारच्या सत्रामध्ये वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही बोलवतो आणि त्यांना पोलिसांच्या कामकाजाविषयी माहिती देतो आणि पोलिसांच्या कामाविषयी लोकांना माहिती व्हावी, जनतेमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, पोलिसाच्या प्रतिमा उंचवावी यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत. आणि निश्चितपणाने सर्व नागरिकांनी यामध्ये सहकार्य द्यावे अशी आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद.